इंदापूर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग. कृषी मंत्र्यांच्या पत्नी सारिका भरणेंचा मतदारांशी घराघरात जाऊन संवाद. डोंबिवली मतदार याद्यातील गोंधळावरून शिवसेनेकडून आंदोलनाचा इशारा. आंदोलनाची दखल घेतली नाही तर कोर्टात जाऊ, विकास म्हात्रेंचं वक्तव्य. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट कुणाल चोरडिया यांचा राजीनामा भाजपकडून निवडणुकीच्या प्रक्रियेत सातत्यानं डावलत असल्याचा कुणाल चोरडियांचा आरोप. सिल्लोडमध्ये आगामी निवडणुकीची जनजागृती. बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून मतदान जनजागृती. पिंपरी चिंचवड पालिकेची प्रारूप मतदार यादी जाहीर. प्रारूप मतदार याद्यांबाबत महाविकास आघाडी आक्रमक. पालिका गेट बाहेर जाळल्या प्रतिकात्मक मतदार याद्या. साताऱ्याच्या कराड नगरपालिका निवडणुकीत आगळावेगळा उपक्रम. नगराध्यक्षपदाचे सर्व उमेदवार एकाच व्यासपीठावर. सुसंस्कृत राजकारण पाहायला मिळाल्याची चर्चा. बदलापूर नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेची घराणेशाही. एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी. घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत. सांगलीत महादेव जानकरांच्या उपस्थितीत जत नगर परिषदेच्या प्रचाराचा प्रारंभ. जतमध्ये महायुतीतील 3 पक्ष आणि मविया अशी चौरंगी लढत. रायगडच्या मुरुड निवडणुकीत महायुतीतील पक्ष आमने सामने. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढत. विकासाच्या मुद्द्यावर पक्षांचा प्रचार. तेजस्वी घोसाळकर यांची निवडणूक तयारी जोरात. वॉर्ड क्रमांक 6 किंवा 7 मधून निवडणूक लढवण्याची शक्यता. दहिसर निवडणूक समीकरणांमध्ये चुरस निर्माण. पुणे महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर 5 दिवसात 419 हरकती नोंदवण्यासाठी 27 नोव्हेंबरपर्यंतची मुदत. वर्ध्याच्या आर्वी नगर परिषदेच्या प्रचारात भाजपची जोरदार मुसंडी. आमदार सुमित वानखडे उमेदवारांसाठी प्रचाराच्या मैदानात. आर्वीत भाजपा, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी चौरंगी लढत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची 41वी पुण्यतिथी. संगमनेरच्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात अभिवादन. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी दिला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा. आगामी निवडणुका अंतिम टप्प्यात. निवडणुका निर्विघ्न पार पाडण्याची विनंती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. भाजपला मुंबई या शब्दाचा इतका राग का? मुंबई द्वेषावर अंधेरीचा डोनाल्ड डक काय बोलणार? अखिल चित्रेंची भाजपवर टीका. संजय राऊत पुन्हा मैदानात दिसतील. संजय राऊत पहिल्यापेक्षा बरे दिसत होते. उद्धव ठाकरेंची माहिती. तळकोकणात शिवसेना भाजपमध्ये कलगीतुरा. सिंधुदुर्गातील युतीच्या प्रश्नावरून रवींद्र चव्हाणांची सारवासारव. निलेश राणेंच्या आरोपांवर रवींद्र चव्हाणांनी उत्तर देणं टाळलं. एबी फॉर्मच्या मागणीनंतर अजित पवारांची क्षीरसागरांवर टीका. पक्ष माझ्या काकाचा नाही, पक्ष तुमच्याच काकाचा. व्यवस्थित सांभाळावा. योगेश क्षीरसागर यांचा अजित पवारांवर पलटवार. मनोज जरांगे 28 आणि 29 नोव्हेंबरला मुंबई दौऱ्यावर. मराठा बिझनेस फोरम कार्यक्रमाला लावणार उपस्थिती. मराठा समन्वयक वीरेंद्र पवारांची माहिती. थेट याना डायरेक्ट पालकमंत्र्यांना मत टाकाना. 2 तारखेला कमळासमोरचं बटण दाबा. उदय सामंतांच्या वक्तव्यावर नितेश राणेंची प्रतिक्रिया. आम्हाला निवडून द्या, निधीसाठी पालकमंत्र्यांकडे जाऊ. कणकवलीत काल उदय सामंतांचं आवाहन. उद्धव ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट. राऊतांच्या घरी जाऊन केली तब्येतीची विचारपूस. तर अनिल परब यांनी देखील घेतली संजय राऊतांची भेट. त्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. माझी पत्नी बिनविरोध. रोहित पवारांना वाईट वाटलं. बाबांच्या कडेवर बसून रोहित पवार पुन्हा आमदार. घरात बसून ट्विट करण्यापेक्षा लोकांमध्ये येऊन कामं करा. रोहित पवारांच्या ट्विटवर गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर. यवतमाळमध्ये राज्यमंत्र्यांच्या अर्धांगिनी रिंगणात. इंद्रनील नाईक यांच्या पत्नी ॲडव्होकेट मोहिनी नाईक रिंगणात. पुसदमधील लढतीकडे सर्वांचं लक्ष. आम्ही भगवान श्रीरामाचे वंशज. आमच्यामध्ये भगवान श्रीरामांचा अंश. भाजप अल्पसंख्याक आघाडीचे सदस्य जमाल सिद्दीकींचं वक्तव्य. सिल्लोडमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत पदयात्रा. अब्दुल सत्तार यांनी उपस्थित मतदारांशी साधला संवाद. आता मंत्रीपद आहे तर किमान आपल्या भागाला, आपल्या जिल्ह्याला तरी फायदा करून द्या असं म्हणत रोहित पवारांची मंत्री गिरीश महाजनांवर ट्विट करत टीका. सुप्रिया सुळेंचं राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र. बिनविरोध प्रचलनाबाबत चिंता व्यक्त करणारं पत्र.
कोर्टाचा निर्णय जर विरोधात आला तर हजारो ओबीसी कार्यकर्त्यांचं नुकसान होणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील सुनावणीवर ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया. श्रीकांत शिंदे बुधवारपासून उत्तर महाराष्ट्र मराठवाडा दौऱ्यावर. नगर परिषद निवडणुकीसाठी घेणार प्रचार सभा. मदतीची हाक मागणाऱ्या आईचं म्हणणं न ऐकताच भाजप आमदार आशिष देशमुख तडकाफडकी निघून गेले. व्हायरल व्हिडिओनंतर महिलेचा दुसरा व्हिडिओ समोर. आमदार देशमुख यांनी भरपूर मदत केल्याचा महिलेचा दावा. जे माझ्या विरोधात बोलतात त्यांना मला 6 वेळा उपमुख्यमंत्री केलं. माझं जर डोकं चालत नसतं तर तुम्ही मला मंत्रिपद दिलं असतं का, असा थेट सवाल अजित पवारांकडून उपस्थित. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची कोल्हापुरातील चंदगड तालुक्याला भेट. आमदार शिवाजी पाटील यांच्या निवासस्थानी सावंत यांची भेट. चंदगड ते गोवा रस्त्याच्या समस्येबाबत आणि इतर विकास कामांबाबत केली चर्चा. पुणे पोलिसांच्या चौकशी समिती समोर शीतल तेजवानी वारंवार गैरहजर. शीतल तेजवानी विरोधात पोलिसांनी पुन्हा काढली नोटीस. निवडणूक आली की काँग्रेस लोकांना मूर्ख बनवायचं काम करतं. फक्त 208 मतांनी निवडून येणारा साकोलीत छाती ठोकून फिरतोय आमदार परिणय फुकेंचं नाना पटोलेंवर पलटवार. तर छत्रपती संभाजीनगरात राजकीय भूकंप. शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आनंदा ढोके यांचा भाजपात प्रवेश. फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत अनपेक्षित राजकीय उलथापालथ. मुक्ताईनगरमध्ये युती करायला तयार, मात्र व्यक्तिगत नावाला टार्गेट करून मंजूर कामे थांबवली जातात. व्यक्तिगत वादासाठी जनतेला वेठीस धरणं चुकीचं. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचे शिवसेनेवर गंभीर आरोप. अयोध्येत श्रीराम मंदिरावर धर्मध्वजारोहण. पंतप्रधान आणि सरसंघचालकांच्या हस्ते ध्वजारोहण. पंतप्रधानांकडून रामलल्लाच्या मंदिरात पूजा. पंतप्रधान आणि सरसंघचालकांकडून पूजा. भक्तिमय वातावरणात पूजा करण्यात आली. अयोध्येतील राम मंदिर 140 कोटी भारतीयांची आस्था. धर्मध्वजारोहण सोहळ्यानंतर नव्या युगाला सुरुवात. आज एका नव्या भारताचं दर्शन. योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया. आज खऱ्या अर्थानं अशोक सिंघल यांच्या लढ्याला यश. रामराज्याचा ध्वज आज पुन्हा एकदा फडकतोय. मंदिरासाठी अनेकांनी प्राण दिले, अनेकांनी स्वप्न पाहिली. मोहन भागवतांची प्रतिक्रिया. आज सर्वांसाठी आनंदाचा दिवस. राम मंदिरासाठी अनेकांचं बलिदान. सरसंघचालक मोहन भागवतांची प्रतिक्रिया. विजय सत्याचाच होतो, असत्याचा नाही. अनेक वर्षांचा संकल्प आज पूर्ण झाला. हा ध्वज संकल्प संघर्ष साकारलेल्या स्वप्नांचं स्वरूप. पंतप्रधान मोदींचं प्रतिपादन. राम भक्तांच्या मनात आज आनंद. संपूर्ण भारत आणि विश्व राममय झाला. धर्मध्वज केवळ ध्वज नसून देशाच्या सभ्यतेचं प्रतीक. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य. राम म्हणजे आदर्श आणि मर्यादा. राम मंदिरात आल्यावर सप्त मंदिरात दर्शन आवर्जून घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशभरातील नागरिकांना आवाहन. गुलामीच्या मानसिकतेमुळे अनेक पिढ्यांचं नुकसान. 21व्या शतकातील अयोध्या विकसित भारताचं केंद्र. वंदे भारत सारख्या ट्रेन अयोध्येला भारताशी जोडतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य. रामलल्लांसह मंदिरात सर्व ऋषींचंही दर्शन. 2047 पर्यंत विकसित भारत साकारायचा. राम मंदिरासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया. जगात कर्म आणि कर्तव्याचं प्रतीक म्हणजे धर्मध्वज. सत्यातूनच धर्माची स्थापना. कित्येक पिढ्यांचे घाव आज भरले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य. अयोध्येत राम मंदिर ध्वजारोहण सोहळा संपन्न. ध्वजारोहण सोहळ्याचा उत्साह मुंबईतही. गोल देऊळ इथे राम मंदिराची प्रतिकृती साकारली. घोडबंदर मार्गावर धुळीचं साम्राज्य. वाहनधारकांना समोरचा रस्ता दिसणं सुद्धा कठीण. प्रशासनाकडे वारंवार तक्रार, मात्र अद्याप कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना नाही. भिवंडीत अवैध बांधकामं हटवण्याची प्रक्रिया सुरू. रस्ता रुंदीकरणासाठी 8व्या दिवशीही पालिकेची कारवाई. नोटिसा देऊनही अतिक्रमण न हटवल्यानं कारवाई. त्रिभाषा धोरण निश्चितीसाठी शुक्रवारी व्यापक चर्चासत्र. डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती. मुंबईतील नागरिक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, शिक्षक, कार्यकर्त्यांशी साधणार संवाद. शिर्डीतील साईबाबांना ओम नावाचं सुवर्ण अक्षर अर्पण. कावेरी महांता यांनी साईचरणी 16.180 ग्रॅम वजनाचं आकर्षक ओम अक्षर केलं अर्पण.
तोंडी सुनावणीची प्रथा बंद, न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा निर्णय. सरन्यायाधीशपदाची शपथ घेतल्यानंतर दिला निर्णय. मीरा भाईंदर मनपाकडून मुक्या जनावरांसाठी मोफत रुग्णसेविका सेवा. यामुळे जखमी, आजारी किंवा मृत प्राण्यांना तत्काळ मदत मिळणार. सांगलीत कुत्र्यांचं निर्बीजीकरण, लसीकरण करा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. कुत्र्यांना उघड्यावर खायला देणाऱ्यांवर कारवाई होणार. पिंपरी चिंचवडमध्ये जड अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघात रोखण्यासाठी उपाययोजना. पोलीस आयुक्तालयात महत्त्वपूर्ण बैठक पार. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार. मध्य रेल्वेची फुकट्या प्रवाशांवर कारवाई. मध्य रेल्वेकडून 141 कोटीचा दंड वसूल. पुणे विभागात 2,67,000 जणांवर कारवाई. केडीएमसी अधिकाऱ्यांच्या दालनात आम आदमी पार्टीचं आंदोलन. एसी काढण्यासाठी एसी फोडो आंदोलन. शासन निर्णयानुसार एकही अधिकारी एसी कार्यालयासाठी पात्र नाही. परभणीत पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित. महावितरणाकडून 29 कोटींच्या थकबाकीवर कारवाई. रक्कम न भरल्यानं महावितरणाचं कठोर पाऊल. लग्न मंडपात वधूवराची थेट हेलिकॉप्टरमधून एंट्री. वधूवरांच्या हटके एंट्रीनं वऱ्हाडी मंडळींना सुखद धक्का. सातारा जिल्ह्यातील मोरवे इथल्या लग्नाची जिल्ह्यात जोरदार चर्चा. गौरी पालवे गर्जे हत्या प्रकरणी गौरीच्या आई वडिलांनी लिहिलं एसीपींना पत्र. अनंत गर्जेच्या घरावरील दिवसभरातील सीसीटीव्ही मिळावा अशी मागणी. नवले ब्रिजवर अपघात रोखण्यासाठी प्रशासन ऍक्शन मोडवर. वाहनांची वेग मर्यादा करण्यात आली. आता 30 किलोमीटर प्रति तास. पुणे वाहतूक पोलिसांचा नवा नियम. नवले पूल परिसरात आता सीसीटीव्ही. आक्षेपार्ह टी शर्ट घालून कामराची आरएसएसवर टीका. टी शर्ट घालून कुणाल कामराचं ट्विट. हा फोटो कॉमेडी क्लबमध्ये क्लिक केलेला नाही. कुणाल कामराचं स्पष्टीकरण. नाशकात बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी जास्तीचे पिंजरे हवे. वन विभागाला 500 पिंजऱ्यांची आवश्यकता. पिंजरे खरेदीसाठी 6,50,00,000 रुपयांची गरज. पुण्याच्या 15 वर्षीय स्वानंद भोरे या विद्यार्थ्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड. मानसिक गणितातील अभूतपूर्व वेगानं जगभरात उमटवला ठसा. शनिवारी ठाण्यात नागरिकांचा मशाल मोर्चा. वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे त्रस्त नागरिक रस्त्यावर उतरणार. कासार वडवली नाका ते वाघबीळ नाक्यापर्यंत निघणार मोर्चा. खड्ड्यांमुळे नुकसानग्रस्त कुटुंबांना भरपाई देण्याबाबत जबाबदारी झटकणाऱ्या विभागांना उच्च न्यायालयाचे खडेबोल. मुद्दा आपापसात सोडवा, अन्यथा समप्रमाणात पीडितांना भरपाई देण्याचा इशारा. विद्यार्थ्यांसाठी एसटीची हेल्पलाईन. विद्यार्थ्यांच्या बस संबंधी अडचणी तत्काळ सोडवण्यासाठी एसटी महामंडळ लवकरच विशेष हेल्पलाईन सुरू करणार. 30 नोव्हेंबर पासून पुण्यात टोईंग बंद होण्याची शक्यता. नियुक्त कंत्राटदाराची मुदत 29 नोव्हेंबरला संपणार. नव्या कंत्राट प्रक्रियेला अद्याप मंजुरी नाही. मुदत संपल्यावर टोईंग कारवाई थांबण्याची शक्यता. पुण्यात शेवग्याच्या दरात वाढ. 1 किलो शेंगांचा भाव 600 रुपये. यवतमाळमध्ये फार्मर आयडी नसल्यानं योजनांपासून शेतकरी वंचित. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नसल्यानं पांढरकवडा तालुक्यातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक. वर्ध्याच्या आर्वीत कृषी उत्पन्न बाजार समितीत किसान मदत कक्षाची स्थापना. शेतकऱ्यांना कपास किसान ॲपद्वारे नोंदणी करण्याचं आवाहन. हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात धुक्याची चादर. धुक्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. भाजी चिरण्याच्या किरकोळ रागातून परप्रांतीय तरुणाची हत्या. कोल्हापूरच्या संभापुरातील धक्कादायक घटना. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल. आरोपी तरुण पोलिसांच्या ताब्यात. वर्ध्यात घरफोडी करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आरोपीकडून रोख रक्कम जप्त. जळगाव एमआयडीसीत 6 दुकाने चोरट्यांनी फोडली. 1.25 लाखांची रोकड लंपास. पुण्यात मद्यपी वाहन चालकांवर कारवाई. एकूण 178 वाहन चालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई. वाहतूक विभागाकडून विशेष मोहीम. टोईंग शुल्क आणि दंड न भरता महिलेनं कार पळवली. सांताक्रूज ट्रॅफिक विभागाच्या टोईंग यार्डमधील घटना. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे महिलेचं बेकायदेशीर कृत्य.
वसईच्या नायगाव परिसरात सोनसाखळी चोरी करून पळ काढणाऱ्या चोरट्याला नागरिकांकडून चोप, आरोपी पोलिसांच्या ताब्यात. वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हरवलेले आणि चोरीस गेलेले मोबाईल फोन शोधण्याची विशेष मोहीम, पोलिसांकडून 65 मोबाईल मूळ मालकांना परत. वर्ध्यातील रमाई उद्यानाच्या बुद्ध विहारमधून 5 किलो वजनाची भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची अज्ञाताकडून चोरी करणाऱ्याला पोलिसांकडून अटक, शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई. गुंड निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल, कोथरूड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल. पुण्यात तब्बल 21 लाख रुपयांचा गुटखा जप्त, येरवडा भागात गुन्हे शाखेची छापेमारी. सिंधुदुर्गच्या आचरा देवगड समुद्र हद्दीत अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकेवर कारवाई, कर्नाटकच्या नौकेवर कारवाई, मल्पी नौका जप्त. जळगाव एमआयडीसीत 6 दुकाने फोडली, 1.25 लाखांची रोकड, 2 तिजोऱ्यांसह लंपास, 1.25 लाखांच्या रोकडसह 2 तिजोऱ्यांची चोरी. छत्रपती संभाजीनगरात सोशल मीडियावरून एमडी ड्रग्ज तस्करी आणि विक्रीचा पर्दाफाश, पोलिसांनी जप्त केला 61 ग्रॅम एमडी ड्रग्ज, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही समावेश, आरोपींना पोलीस कोठडी, पुढील तपास सुरू. पोलीस उपनिरीक्षक 1 लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात, नाशिकच्या सिन्नरमध्ये अत्याचाराच्या घटनेत आरोपीला पोलीस कोठडी न देण्यासाठी मागितले होते पैसे. पुण्यातील दौंड इथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई, 6,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, आरोपींवर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी पसार, हातकडीसह रिक्षात दिसलेल्या फरार आरोपीला पोलिसांनी केली अटक. ठाण्यात चरस तस्कराला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या, 5,50,00,000चं चरस जप्त, चरस एका नेपाळी व्यक्तीकडून आणल्याचं तपासात निष्पन्न. मानव माकड वानर संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना, उपद्रवी माकडांना जेरबंद करून सुरक्षित स्थळी सोडणार, वन विभागाकडून एसओपी जारी. नाशिकच्या घोटीत विवाहितेची आत्महत्या, सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या, नातेवाईकांचा आरोप. बारामती तालुक्यात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने लावला पिंजरा. अमरावतीवरून मोर्शीकडे जाणाऱ्या पेट्रोल टँकरला भीषण आग, काम चालू असल्यानं रस्त्यावरील खड्ड्यामुळे टँकरनं पलटी होऊन घेतला पेट, मागचे 2 पेट्रोल टँकर वेळीच मागं वळल्यानं मोठा अनर्थ टळला. चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थाचा मृत्यू, शहरालगतच्या चिंचोली शेतशिवारातील घटना, वनपथक घटनास्थळी दाखल, वाघाला जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी. बीडमध्ये ताफ्यातील गाडीनं उडवलेल्या महिलेचा मृत्यू, अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीने होतं उडवलं, जखमी महिलेचा आज उपचारादरम्यान मृत्यू. भटक्या श्वानांचं निर्बीजीकरण आणि कीटक निर्मूलन करण्याचे आदेश, नगरविकास विभागाचे नगरपालिका महानगरपालिकांना आदेश, मुंबईत भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर. 5 महिन्यांपूर्वी हरवलेली चिमुरडी युपीत सापडली, मुंबई पोलिसांच्या यशाचा आनंद महिंद्रांनी केलं कौतुक. सीएसएमटी रेल्वे स्थानकातून बेपत्ता झाली होती 4 वर्षांची चिमुरडी. अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीत आग, थारवाणी या सोसायटीत आग लागली असून आगीचं कारण स्पष्ट, आगीत कुठलीही जीवितहानी नाही, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न. मावळमध्ये बिबट्यांचा वाढता वावर, साळुंब्रेतील शेतकऱ्याला समोरच दिसला बिबट्या, हल्ला झाला तर जबाबदार कोण, शेतकऱ्यांचा वन विभागाला सवाल. सिंधुदुर्गच्या इन्सुलीत ओंकार हत्तीकडून नुकसानीचं सत्र सुरूच, घराशेजारी उभा ट्रॅक्टर आणि टेम्पोची केली तोडफोड, वन विभागाने नुकसानीचा केला पंचनामा.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.